नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, या वर्षीच्या नवीन अपडेटप्रमाणे ज्या नॉन कर्नाटक विद्यार्थ्यांना यावर्षी कर्नाटक राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS, BDS किंवा BMS यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना कर्नाटक CETचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असेल, अनिवार्य असेल. अन्यथा हे सर्व विद्यार्थी यावर्षी कर्नाटक राज्याची काउन्सिलिंग करू शकणार नाहीत. आता विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन का निर्माण झालं? जिथं CET हा या शब्दाचा उल्लेख झाला तिथं विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं. कारण हे कर्नाटक CETचं रजिस्ट्रेशन आहे, पण याला दुसऱ्या शब्दामध्ये आपण कर्नाटक काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन म्हणूयात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. कारण यापूर्वीच्या कर्नाटक CETमध्ये कुठेही नॉन कर्नाटक स्टुडंटचा उल्लेख नव्हता. पण यावर्षी कर्नाटक CETने, कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीने एक नवीन अपडेट आणलेलं आहे. नॉन कर्नाटक स्टुडंटलाही जर कर्नाटकमध्ये यावर्षी प्रायव्हेट कॉलेजेसची काउन्सिलिंग करायची असेल तर हे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असेल. ठीक आहे. सो याच संदर्भात मुलांचे बरेच प्रश्न आहेत, बरेच कन्फ्युजन आहेत. याच प्रश्नांना आपण या व्हिडिओच्या मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो तो म्हणजे नीट असताना कर्नाटकची CET देण्याची काय गरज आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कर्नाटक CETचं फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे की ही CET प्रत्यक्ष द्यायची आहे. त्यानंतर या रजिस्ट्रेशनच्या मार्फत आपण कर्नाटकातील गव्हर्नमेंट कॉलेजेसची काउन्सिलिंग करू शकतो का, डीम्ड कॉलेजेसची काउन्सिलिंग करू शकतो का, या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विश्व काउन्सिलिंगच्या या इन्फॉर्मेटिव्ह सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्राध्यापक हर्षवर्धन. सर्वप्रथम आपण प्रश्न घेऊयात, नीट असताना कर्नाटकची CET देण्याची गरज आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या जून जुलैच्या काळामध्ये प्रत्येक राज्याची टप्प्याटप्प्याने काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशमधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये MBBS करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशच्या काउन्सिलिंगचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याचप्रमाणे तेलंगणा राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला जून जुलैच्या दरम्यान तेलंगणा काउन्सिलिंग जेव्हा ओपन होईल त्या राज्याच्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन वेगळं करावं लागेल. अशाच पद्धतीने भारतभरामधील प्रत्येक राज्याची काउन्सिलिंग प्रक्रिया, आता ही काउन्सिलिंग प्रक्रिया कोणत्या कॉलेजेसची असती? बी केअरफुल, प्रायव्हेट कॉलेजेसची असती. प्रत्येक राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल तर त्या राज्याचं रजिस्ट्रेशन त्याला वेगवेगळं करावं लागतं. प्रत्येक राज्याची ही काउन्सिलिंग प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू होते. त्यामध्येच कर्नाटकचा समावेश होतो. तर कर्नाटक राज्याच्या या वर्षीच्या नवीन अपडेटप्रमाणे विद्यार्थ्यांना जे जून जुलैमध्ये काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन चालू होणार होतं त्यांनी आत्ताच चालू केलेलं आहे, ज्याची लास्ट डेट 20 फेब्रुवारी आहे. तर विद्यार्थ्यांना कळत असेल आता की नीट असतानाही या CETचं रजिस्ट्रेशन करणं का महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS, BDS आणि BMS या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, या सर्व विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता हे फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे की कर्नाटक राज्याच्या CETची प्रत्यक्ष परीक्षा द्यायची आहे? उत्तर असेल, या CETचं आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. भविष्यात हे पोर्टल पुन्हा चालू होईल, ज्यामध्ये ते संधी देतील की नीटचा रिझल्ट लागल्यानंतर नीटचा स्कोर तिथं अपडेट करा फक्त. ठीक आहे. सो यानंतर एक प्रश्न येतोय मुलांचा, तो म्हणजे या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून मुलांना कर्नाटक राज्यातील गव्हर्नमेंट MBBS करता येईल का, ही प्रक्रिया करता येईल का? तर उत्तर आहे नाही. कारण कर्नाटक असू देत किंवा इतर भारतातील कुठलंही राज्य असू देत, या सगळ्या राज्यांच्या गव्हर्नमेंट MBBSचं काउन्सिलिंग जर करायचं असेल तर त्यासाठी एकच प्रक्रिया आहे, ज्याला म्हणतात 15% ऑल इंडिया कोटा. म्हणजे विद्यार्थ्यांनी 15% ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर, त्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो विद्यार्थी भारतभरातील सगळ्या राज्यातील 15% गव्हर्नमेंट MBBS सीटसाठी काउन्सिलिंग करण्यासाठी पात्र ठरतो. ठीक आहे.
बरं, मग या रजिस्ट्रेशनमधून डीम्ड कॉलेजेसचं काउन्सिलिंग करू शकतो का आपण कर्नाटक राज्यातील? नाही. डीम्ड कॉलेजेसची काउन्सिलिंग ही 15% ऑल इंडिया कोट्याच्या मार्फतच होते. त्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोट्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग गव्हर्नमेंट कॉलेजेसची काउन्सिलिंग करता येत नाही, डीम्ड कॉलेजेसची काउन्सिलिंग करता येत नाही, तर कोणत्या कॉलेजेससाठी कर्नाटक CETच्या रजिस्ट्रेशनच्या मार्फत आपल्याला काउन्सिलिंग करता येते? लक्षात घ्या, कर्नाटकातील प्रायव्हेट कॉलेजेसबद्दलच आपण बोलतोय. कर्नाटकातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS, BDS किंवा BMS करायचं असेल तरच हे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. कट ऑफचा विचार केला तर तिकडच्या कॉलेजेसमध्ये कट ऑफ किती जातो आणि फी किती असते तिथं, ठीक आहे. ज्या कॉलेजेसचा कट ऑफ 600 ते 620 जातो त्या कॉलेजेसमध्ये फीस 7,40,000 असते. उदाहरणार्थ तिकडचं सगळ्यात चांगलं कॉलेज, कर्नाटकामधलं चांगलं कॉलेज म्हणजे सेंट जॉन्स कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आहे. त्या कॉलेजचा साधारण कट ऑफ 600 ते 620च्या घरात जातो आणि त्याची फी आहे 7,40,000. या कॉलेजचं आपण काउन्सिलिंग करू शकतो या रजिस्ट्रेशनमधून. बरं, ज्या कॉलेजेसचा कर्नाटकातील ज्या MBBS प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ 500 ते 580 जातो आणि जिथं फी 10 लाख आहे अशा कॉलेजेसची काउन्सिलिंग या रजिस्ट्रेशनच्या मार्फत आपण करू शकतो, ठीक आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये ज्या MBBS प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ 350 ते 400 जातो आणि अशा कॉलेजेसची फी तिकडं असते 16 लाख ते 20, या कॉलेजेसची काउन्सिलिंग आपण या प्रक्रियेच्या कर्नाटक CETच्या रजिस्ट्रेशन मार्फत पार पाडू शकतो, ठीक आहे. कट ऑफ बद्दल, फी बद्दल क्लिअर झालं. त्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये काही टॉप कॉलेजेस आहेत, नेशनमधले काही टॉप कॉलेजेस आहेत. अशा कॉलेजेसची आपण काउन्सिलिंग करायची असेल यावर्षी, त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर हे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असेल. त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो डॉक्टर BR आंबेडकर, बेंगलोरमध्ये हे कॉलेज आहे. या कॉलेजचं रजिस्ट्रेशन, या कॉलेजची काउन्सिलिंग आपण या रजिस्ट्रेशनच्या मार्फत करू शकतो. त्याचप्रमाणे सेंट जॉन्स कॉलेज आहे, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे. त्यानंतर फादर म्युलर कॉलेज आहे मँगलोरमध्ये. या कॉलेजची काउन्सिलिंग करायची असेल, या कॉलेजमध्ये MBBSला प्रवेश घ्यायचा असेल तर हे रजिस्ट्रेशन करावं लागेल विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर एक चांगलं कॉलेज MS रामय्या कॉलेज बँगलोरमध्ये आहे, ज्याची फी 22 लाख आहे अर्थात, मात्र इथं कट ऑफ जातो 450च्या आसपास, ठीक आहे. हे एक चांगलं कॉलेज आहे. म्हणजे या आणि अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन घ्यायचं असेल MBBSला तर विद्यार्थ्यांना ह्या कर्नाटक CETचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असेल. आता याला आपण यापुढे कर्नाटक CET नाही म्हणायचं, कर्नाटकमधील प्रायव्हेट कॉलेजच्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन म्हणायचं. तेच यावर्षी आत्ता 20 फेब्रुवारीपर्यंत त्याची लास्ट डेट असेल. विद्यार्थ्यांनी याचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर कंप्लीट करावं, कारण नेहमीप्रमाणे त्यांचे सर्व्हर्स खूप स्लो असतात. एक फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याला साधारण 1 दिवस जातोय. 20 तारीख जवळ आलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं. मागच्या वर्षीच्या रेकॉर्डप्रमाणे माझ्याकडं जेवढ्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं त्या तुलनेत यावर्षीचा रजिस्ट्रेशनचा आकडा माझ्याकडे खूप कमी आहे. कर्नाटक CETच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भातील एक सविस्तर ड्राफ्ट मेसेज मी माझ्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. विद्यार्थ्यांना माझं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल काउन्सिलिंगच्या डे टू डे अपडेटसाठी जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ती चेक करावी, ठीक आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून NEET 2024च्या काउन्सिलिंगच्या प्रक्रियेतील कोणतंही अपडेट आपल्यापासून मिस होणार नाही. नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल, मुलांचं खूप डिमांड आहे की NEET 2023मधील कट ऑफचं एक डिस्कशन व्हावं, कट ऑफचा एक व्हिडिओ सर तयार करावा. त्यानुसार नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात NEET 2023चा कट ऑफ, MBBS असेल, BDS असेल आणि BMS असेल, ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.